नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी. तर मित्रांनो, आज आहे वीकेंड, फ्रायडे आहे, आमची सुट्टी आणि आज आम्ही आलोय बाहेर फिरायला. बरेच दिवस झाले आम्ही बीचवरती गेलो नव्हतो, तर आज मूड झाला की चला बीचवर जाऊ. तर आज आम्ही लिस्ट एक्सप्लोर बीच जो आहे, म्हणजे जिकडे फारशी काही माहिती नाही, कोण लोक तिकडे फारसं व्हिजिट झालेलं नाही, एक्सप्लोर नाही, तो आहे आपला बोर्डी बीच. बोर्डी बोलत आपलं महाराष्ट्राचं शेवटचं गाव आहे. इकडनं पुढे आपलं गुजरात लागतं. तर या बीचवर आपण येणार असेल तर बाय रोड ट्रेननी पण येऊ शकतात. बाय ट्रेन येणार असेल तर आपल्याला 3 ऑप्शन्स आहेत: डहाणू, घोलवड आणि बोर्डी. या तिन्ही ठिकाणी ट्रेन आहेत, पण मोस्ट कनेक्टिव्हिटी आपल्याला डहाणूपासून भेटेल, कारण की तिकडे आपल्या लोकल ट्रेन्स वगैरे पण अवेलेबल आहेत भरपूर, पण घोलवड बोर्डीला नाही आहे तेवढी. आणि बाय रोड येणार असाल तर बस पण अवेलेबल आहे तिन्ही ठिकाणून, पण मी तुम्हाला प्रिफर करीन तुम्ही मोस्टली डहाणून या. बाय रोड येणार असेल तर आम्ही तर आता बोईसरवरनं आलो आहे. साधारण 45 किलोमीटरचा ट्रॅव्हल आहे. बाय बाईक 1 तास लागलेला आहे. तुमच्या व्हेकलने पण तुम्ही येऊ शकतात. घोलवडवरनं पण चांगली रोड कनेक्टिव्हिटी आणि बोर्डीवरनं पण आहे बाय व्हेकल. तर बीच तर खूप छान आहे, क्लीन आहे, लिस्ट एक्सप्लोर आहे. आणि तुम्ही बघाल तर आज आश्चर्य असं आहे की पाणी भरपूर आतमध्ये गेलेलं आहे. तर आता आम्ही जरा जाऊन येऊ, बघू. संध्याकाळची वेळ आणि तुम्हाला सनसेट तर खूप छान दिसेल तिकडे बघायला. आणि वातावरण तर खूप थंड आहे, थंडीचे दिवस आहेत. या टायमाला इथे एवढी थंडी, कारण की कसा गाव भाग आहे पूर्ण, तो भरपूर थंडी आहे. बाहेर आम्ही रस्त्यातनं येताना पण खूप थंडी लागली होती. चला जाऊन आपण समुद्रात जाऊया जरा. आता आम्ही जिथे आहे हे बोर्डी, हे शेवटचं गाव आहे आपल्या महाराष्ट्राचं. तिकडनं पुढे गुजरात चालू होते, पुढे उमरगावचं बीच आहे. तर इकडे जर आपण आलोत ना, इथे आपल्याला थोडे ना गोवाची फिलिंग येते. रस्त्यामध्ये जसे जुन्या टाईपची घरं आहेत, जशी गोवामध्ये वगैरे दिसतात. आणि वाळू पण इकडची थोडी पांढरी आहे, जशी गोवाला असते. खूप छान वाटते आणि तुम्ही पण या नक्की. तर आज आलो होतो आम्ही बोर्डी बीचला, पण येऊन एकदम आमचा पस्का झाला आहे. आज अमावस्या होती, त्यामुळे आज पाणी जे आहे ते खूप आतमध्ये गेलं आहे. ऑलमोस्ट पुढेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, पण पाणी काही भेटलं नाही, खूप आतमध्ये गेलं आहे. तर संध्याकाळच्या वेळी जे आहे ती भरती होईल आणि पाणी बाहेर येईल. तर तुम्ही जर आलात या साईडला तर नक्कीच या बीचला व्हिजिट करा. खूप छान आहे, क्लीन आहे, खूप एकदम गोवावाली फिलिंग घेऊन जाते इकडे. तर जर तुम्ही आलात या बीचवर तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. खूप छान वन डे तुम्ही प्लॅन करू शकता. साईडलाच मस्त असे रिसॉर्ट्स वगैरे आहेत, तर तुमची खाण्यापिण्याची सुद्धा सोय होऊन जाईल. व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारचे इथे पदार्थ तुम्हाला भेटून जातील. तर आलात यावेळी तर नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही घरी आलो आहे. व्हिडिओचा एंड आम्ही केला नव्हता तिकडे, कारण संध्याकाळ झाली होती. सनसेट पाहिला, खूप छान वाटलं. पण मोस्टली ज्यासाठी आम्ही गेलो होतो, पाणी नव्हतं, पाणी आतमध्ये गेलं होतं, भरती चालू होती, अमावस्या होती त्यामुळे. तर मग तिथे साईडला बसण्यासाठी चेअर्स वगैरे आहेत, खूप चांगली सोय केलेली आहे, सुविधा आहेत तिकडे. खाण्यासाठी सुद्धा स्टॉल्स आहेत, पण खाण्याबद्दल बोलावं तर एवढं काही छान असं नव्हतं तारीफ करण्यासारखं. पण आम्ही समोसा पाव ट्राय केला, जे की मोस्टली आम्हाला आवडतं समोसा पाव. सो समोसा पाव खाला, ठीक होता, ओके होता. बाहेर होते शॉप्स, पण आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, कारण घरी यायचं होतं. ॲटलिस्ट आम्हाला 1 ते 1.5 तास लागणार होता घरी जायला. तर तिथे आम्ही बसलो, शांत सनसेट एन्जॉयमेंट केला. आम्हाला पुढे पण जायचं होतं, पण खूप वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही पुढे नाही गेलो, कारण त्या साईडलाच एक सनसेट पॉईंटसुद्धा आहे. जर तुम्ही आलात, तुम्ही आधी कधी प्लॅन करून डहाणू साईडला, तर नक्कीच तुम्ही वन डेचा प्लॅन करून येऊ शकता. तिकडे खूप सारे बीचेस आहेत, सनसेट पॉईंट्स आहेत, अजून खूप सारख्या अशा गोष्टी आहेत तिकडे बघण्यासाठी. तर जातेवेळी जे आहे ते आम्हाला बीचवर जातेवेळी रस्त्यालगडच साईडला मस्त असा बीच आहे, खूप छान असं वातावरण होतं. जायला आम्हाला 1 ते 1.5 तास लागला होता. आम्ही बाईक प्रवास केला होता. जर तुम्ही आला त्या साईडला तर नक्कीच एकदा
त्या बीचवर तुम्ही बोडी बीचवर तुम्ही भेट द्या आणि आपलं पर्यटक क्षेत्र आहे आपलं महाराष्ट्राचं, तर नक्कीच तुम्ही या. आणि आजचा हा आमचा ब्लॉग कसा वाटला की तुम्ही कमेंट्सद्वारे आम्हाला सांगायला विसरू नका. तर आम्ही आलो, ओरिओचा बड्डे होता, तर ओरिओच्या बड्डेसाठी आम्ही केक घ्यायला गेला. आज ओरिओचा बड्डे आहे, त्याचं छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर आजचा हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते सांगायला विसरू नका. भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय बाय.